आज रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी चालक संघटनांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली। या बैठकीत त्यांनी काय प्रमुख मागण्या केलेल्या होत्या का त्यांनी थेट 1 वर्षाची मुदतवाढ मागितली आणि या बैठकीत शिंदे सेनेचे काही मंत्री होते का? निश्चितच आज मुख्यमंत्र्यांची भेट जी आहे ती रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतलेली होती। मात्र यात महत्त्वाचं म्हणजे यात कोणताही शिंदे सेनेचा नेता जो आहे किंवा मंत्री जो आहे तो नव्हता आणि लगोलगच काही मागण्या मांडल्या। मराठी भाषेला घेऊन मराठी बोलण्यावरून आम्हाला जास्तीचा वेळ अधिकचा हवाय, कारण 2 महिन्यात आम्हाला संपूर्ण मराठी बोलता येणार नाही, अशा काही मागण्या ज्या आहेत त्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या मुख्यमंत्र्यांसमोर आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावरती विचार केला आणि लगेचच 1 वर्षाची मुदतवाढ जी आहे ती दिली। आणि यामध्ये मुख्य म्हणजे शिंदे सेनेचे कुठलेही नेते किंवा कुठलेही मंत्री जे आहेत ते उपस्थित नव्हते, कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील त्या ठिकाणी होते। जो निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला आहे की 2 महिन्याच्या आत त्यांनी जे काही मराठी शिकण्यासाठी दिलेले होते आणि त्यानंतर लगेचच कारवाई करायला सुरुवात केली गेलेली होती, नोटीस देखील द्यायला सुरुवात केली गेलेली होती आणि आता मुख्यमंत्र्यांनी या भेटी दरम्यान या मागण्यानंतर हा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे आता खरंच राजकीय संघर्ष वाढतोय का? कारण जसं सुषमा अंधारे म्हणाला की मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या घटक पक्षातील नेत्यांना विचारणं थोडं गरजेचं होतं, लगोलगच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता या निर्णयावर शिंदे सेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।